मीटिंग रूमचा दरवाजा हळूच बंद झाला. आता फक्त अभि आणि ऋतुजा. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. ऋतुजाच्या हाताला थोडा थरथर, नजरा खाली. तुम्ही मला आधीपासून ओळखता? अभिचा आवाज शांत पण सरळ. ऋतुजा दचकली. नाही सर, मी फक्त. डोळे खोटे बोलत नाहीत. ती गप्प झाली. अभि तिच्याजवळ एक पाऊल पुढे आला. तुम्ही मला पाहत होतात जसं कुणीतरी ओळखीचं पाहतं. ऋतुजाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. सर, मला फक्त तुमच्याबद्दल ऐकलं होतं. अभि थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला. ऐकलं ते सगळं खरं असतंच असं नाही. त्याच्या आवाजात अचानक मऊपणा आला. ऋतुजाने पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं. क्षणभर दोघेही शांत, जणू काही वेळ थांबला होता. तेवढ्यात ऋतुजा मागे सरकताना तिचा तोल गेला. अरे! क्षणात अभिने तिला पकडलं. तिचं पूर्ण वजन त्याच्या हातावर, एक हात तिच्या कमरेवर, दुसरा तिच्या हाताला धरून दोघेही अगदी जवळ, इतके जवळ की एकमेकांना श्वास जाणवत होता. ऋतुजाचे डोळे मोठे झाले. अभिची नजर तिच्यावर स्थिर झाली. 1 सेकंद, 2 सेकंद ती त्याच्या डोळ्यात बघतच राहिली. जणू काही त्या नजरेत काहीतरी ओळखीचं होतं, काहीतरी जे शब्दांत सांगता येणार नाही. आर यू ओके? अभिचा आवाज हलका, काळजीने भरलेला. ऋतुजाने हळूच मान हलवली, पण नजर अजूनही त्याच्यावरच. अभिने हळूच तिला सरळ उभे केलं, पण त्याचा हात अजूनही तिच्या हाताला स्पर्श करत होता. दोघांनाही तो स्पर्श जाणवत होता आणि दोघेही काही बोलत नव्हते. क्षणभरासाठी सगळं काही थांबल्यासारखं. सर, ऋतुजाचा हलका आवाज. तुम्ही इतके वेगळे का वाटता? अभि थोडंसं हसला. वेळ येईल तेव्हा कळेल. तो मागे सरकला. पुन्हा तो स्ट्रिक्ट ॲटिट्यूड चेहऱ्यावर. आणि हो, कामात लक्ष द्या, इमोशन्स नंतर. ऋतुजाला थोडंसं विचित्र वाटलं. आत्ताच तो माणूस इतका जवळ होता, तो अचानक पुन्हा इतका दूर कसा गेला? यू कॅन गो नाव. ती हळूच बाहेर पडली. पण तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. हा माणूस नेमका आहे तरी कोण? आणि अभि तो खिडकीजवळ उभा राहून तिच्याकडे पाहत होता. हळू स्वतःशीच म्हणाला, ऋतुजा, गेम आता सुरू झाला आहे. ऋतुजा मीटिंग रूममधून बाहेर आली, पण तिचं मन अजूनही तिथेच अडकलेलं. हात अजूनही हलकेच थरथरत होते. काय झालं आता? कुणीतरी विचारलं. काही नाही, ती शांतपणे म्हणाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चालू होतं. ती तिच्या डेस्कवर बसली, पण स्क्रीनवरचं काम अक्षरशः दिसत नव्हतं. डोळ्यांसमोर फक्त तो क्षण, त्याचा स्पर्श, त्याची नजर. ऋतुजा, फोकस, ती स्वतःच म्हणाली. तेवढ्यात ऋतुजा, अभिचा कडक आवाज पूर्ण ऑफिसमध्ये घुमला. सगळे दचकले. ती पटकन उभी राहिली. येस सर. अभि तिच्या डेस्कजवळ आला. फाईल हातात घेतली. काही सेकंद पाहत राहिला आणि अचानक, व्हॉट इज दिस? त्याचा आवाज कठोर झाला. सर, ही लेवल आहे तुमची? तो सगळ्यांसमोर बोलत होता. ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्यावर. ऋतुजाच्या डोळ्यात पाणी दाटायला लागलं. सर, मी पुन्हा? नो, इथे पुन्हा नसतं. इथे पहिल्याच वेळी परफेक्ट हवं असतं. त्याचा आवाज थंड, स्पष्ट. ती पूर्णपणे गप्प झाली. डोकं खाली. क्षणभरासाठी तिचं मन तुटल्यासारखं झालं. सॉरी सर, ती हलक्या आवाजात म्हणाली. अभि काही सेकंद तिच्याकडे बघत राहिला, मग शांतपणे म्हणाला, मीटिंग रूम 5 मिनिटात. तो तिथून निघून गेला. ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. काय झालं रे? पहिल्याच दिवशी ओरडलं. ऋतुजाने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त शांतपणे मीटिंग रूममध्ये चालत गेली आणि मीटिंग रूमचा दरवाजा बंद झाला. ती आत उभी, डोळ्यात अजूनही पाणी. सर, आय एम स्टॉप. अभिचा आवाज यावेळी कडक नव्हता. तो तिच्याजवळ आला. मी जे बाहेर बोलतो ते सगळ्यांसाठी होतं, फक्त तुमच्यासाठी नाही. ऋतुजा थोडी गोंधळली. पण सर, तुमच्यात पोटेन्शियल आहे आणि मला ते वाया जाऊ द्यायचं नाही. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणून कधी कधी थोडं कठोर व्हावं लागतं. क्षणभर शांतता. ऋतुजाच्या डोळ्यातलं पाणी आता थोडं शांत झालं होतं. मग मी इतकी वाईट नाही, ती हलक्या हसत म्हणाली. अभिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तुम्ही खूप वेगळे आहात. तो थोडा जवळ आला.
आणि मला वेगळे लोक खूप आवडतात. दोघांमध्ये पुन्हा तीच नजर आणि तीच शांतता आणि तीच ओढ. पण यावेळी त्या नजरेत एक छोटंसं कनेक्शन तयार होत होतं आणि तेवढ्यात दरवाजा अचानक उघडला. दोघेही दचकले. बाहेर HR उभी. सर, मुंबई ऑफिसमधून अर्जंट कॉल आहे. अभिचा चेहरा एका क्षणात बदलला. आय एम कमिंग. तो पटकन बाहेर गेला. ऋतुजा तिथेच उभी, मात्र गोंधळलेली. मुंबई, ती मनात म्हणाली. काय आहे त्याचा भूतकाळ? पुढच्या एपिसोडमध्ये मुंबईतून आलेला कॉल आणि अभिचं लपलेलं रहस्य तर ऋतुजाला जवळ आणतोय की काहीतरी लपवतोय, बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगायची आहे.